नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत गावकुसातल्या घडामोडी झटपट. सुरुवात करूयात. मुंबई पुणे मार्गावर रेल्वे सेवा सुरळीत नसल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने या मार्गावर जादा बस फेऱ्या सुरू केलेल्या आहेत. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिलेल्या निर्देशानुसार जादा बसेसची सोय करण्यात आली. विशेष म्हणजे शिवनेरीच्या दररोज नियमित फेऱ्या व्यतिरिक्त 32 अतिरिक्त फेऱ्या ज्या आहेत त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. महापुराच्या संकटातून सावरणाऱ्या कोल्हापूर आणि साताऱ्यात वेधशाळेनं पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोल्हापूर आणि सांगलीत आज आणखी 3 मृतदेह सापडल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पूरबळींची संख्या 43 वर पोहोचली असून अद्यापही 3 जण बेपत्ता आहेत. कोल्हापुरात आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना चारा छावणीला त्यांनी भेट दिलेली आहे. काल त्यांनी भेट दिली आणि यावेळी तरुणांनी पूरग्रस्तांना जी मदत केली त्याचं त्यांनी कौतुक केलं आहे. दरम्यान माझी कोल्हापुरात येण्याची इच्छा होती, मात्र येऊ शकलो नाही असे ते म्हणाले. यासाठी आता मला मदत किती मिळते हे बघणं फार महत्त्वाचं आहे आणि शासनाने जास्तीत जास्त मदत पूरग्रस्तांना द्यावी असं त्यांनी सांगितलं. कोल्हापूर सांगितलेल्या पूरपरिस्थितीनंतर आता राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले आणि यामुळे धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर थांबलाय. त्यामुळे पूर ओसरण्यास मोठी मदत होईल. तर तिकडे मराठवाड्याकडे पावसानं पाठ फिरवलेली असताना ऐन दुष्काळात मराठवाड्यात काही साथ दिलासा मिळाला. जायकवाडी धरण थोडं धिडकने 87% भरलंय. जायकवाडीतून आज पाणी सोडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे गोदावरी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अखेर 8 दिवसांनंतर मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सुरू झालाय. कोल्हापूर इथं महामार्गावरून एकूण वाहतूक तात्पुरती सुरू करण्यात आली. इंधनाच्या गाड्या आणि गरजेच्या वस्तूंचे ट्रक कोल्हापूरकडे रवाना करण्यात आले. सध्या शिरोलीजवळ महामार्गावर 1 फूट पुराचं पाणी आणि या पाण्यातूनच महामार्गावरची वाहतूक सुरू आहे. पुराच्या तडाख्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. अनेक घरं कुलबुडून पडली असून आतलं सर्व साहित्य भिजून खराब झालंय. आता मोडून पडलेला हा संसार पुन्हा उभं करण्याचं आव्हान या लोकांपुढे असणार आहे. कोल्हापूरला पूर आल्यानंतर सर्वाधिक पूरग्रस्त असलेल्या शिरोळमध्ये पूर्ण दिवसभर एनडीआरएफचे बचाव कार्य चालूच राहणार आहे. अद्यापही कृष्णा नदीच्या तीरावरची काही गावं पुराच्या पाण्याने वेढलेली आहेत. हे पाणी अजून 6 दिवस ओसरण्याची शक्यता आहे अशी माहिती एनडीआरएफनं दिली आहे. कोल्हापुरातील पूरग्रस्तांसाठी खासदार फंडातून 50 लाखांची मदत करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी प्रत्येकी 25 लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी बोलताना त्यांनी पुनर्वसन आराखड्यासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याचं म्हटलं. कोल्हापूर सांगलीत पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू झालाय. खासदार संभाजीराजे यांनीही यावेळी पूरग्रस्तांसाठी मदतीची घोषणा केली आहे. पूरग्रस्तांसाठी खासदार संभाजीराजे यांनी 5 कोटींची मदत जाहीर केली. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे. सांगली कोल्हापूर भागातील घरं, रस्ते, शाळा, अंगणवाडी यांच्या सुधारित बांधकामासाठी स्पेशल बजेटची ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घोषणा केली आहे. बीडमधील शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळेत त्या बोलत होत्या. भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 1 महिन्याचं वेतन द्यावं अशा सूचना भाजप प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे आपलं 1 दिवसाचं वेतन देऊ करावं अशा सूचना त्यांनी देऊ केल्या. पूर ओसरू लागल्यानंतर आता अनेक समस्यांचा सामना कोल्हापूर वासियांना करावा लागतोय. सर्वात मोठी टंचाई निर्माण झाली आहे ती पेट्रोलची. पेट्रोल भरण्यासाठी शहरातल्या पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झालेली बघायला मिळते. सकाळी 6 वाजल्यापासून कोल्हापूरकर पेट्रोलसाठी रांगेत उभे राहतात. कोल्हापूर जिल्ह्यात आलेला महापूर ओसरायला लागलेला असला तरी अनेक संसार उद्ध्वस्त झालेत. हातकणंगले तालुक्यातल्या पारगावच्या कळंत्रे आजींचं घर आणि संसार पार होतेचा नव्हता झालाय. आमच्यासोबत बोलताना कळंत्रे आजींना अश्रू अनावर झाले. हातावरचं पोट आणि नातवंड असा गोतावळा आज रस्त्यावर आला. गेल्या 7 दिवसांपासून सांगलीची प्रमुख बाजारपेठ म्हणजेच गणपतीपेठ संपूर्ण पाण्याखाली गेली होती. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. दुकानांमध्ये पाणी शिरलंय. रस्त्यांवरील गाड्यांना जलसमाधी मिळाली आहे आणि त्यामुळे सांगलीकरांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. सांगलीमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी काही प्रमाणात पूर रेषेमध्ये उभारल्या गेलेली बांधकामंही कारणीभूत आहेत असा आरोप जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला.
महापुराने कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी इथल्या 2 पोल्ट्रीतील कोंबड्यांना जलसमाधी जर आपण बघितलं तर साधारण 2 पोल्ट्रीतील लाखो कोंबड्यांना जलसमाधी मिळाली आणि यामध्ये सुमारे 7 लाखांचं नुकसान झालंय। निलेवाडीतील श्रीमती रेखा मारुती बोरगे यांनी पतीच्या निधनानंतर शेतीने पोल्ट्री व्यवसाय करून आपला संसार उभारला होता, पण या पुरामुळे आता तो सगळा उद्ध्वस्त झाला। कोल्हापूरमधल्या नागाव फाटा इथं एक वाहन चालक पंचगंगा नदीला पूर आल्यामुळे 6 दिवस तिथंच थांबून होता। अखेर गावकऱ्यांची मदत मिळाल्याने त्याचा जीव वाचला। कोल्हापुरात पूर ओसरायला लागलेला आहे, पण अनेक नवनवीन संकट कोल्हापूरकरांसमोर उभी ठाकताना दिसत आहेत। पूर ओसरू लागल्यानंतर आपल्या 2 व्हीलरची स्थिती पाहण्यासाठी धाव घेणाऱ्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहिला पाहिजे। या 2 व्हीलरच्या चाकामध्ये हा साप इतक्या बेमालूमपणे बसलेला आहे की प्रथम दर्शनी ते दिसूच शकत नाही आणि त्यामुळेच आपली गाडी काढताना आधी नीट शांतपणे त्याची पाहणी करा, असं आवाहनच या कोल्हापूरकरांनं केलंय। सांगलीमध्ये पूरस्थिती काहीशी ओसरू लागली आणि त्याची ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य आहेत, ही अतिशय समाधानाची बाब असून या ठिकाणी महापुरानंतर उद्भवणाऱ्या अनेक समस्यांचा सांगलीकरांना सामना करावा लागणार आहे। सांगलीमध्ये महापुरात बुडालेल्या 2 अनोळखी व्यक्तींचे मृतदेह सापडले। शहरातील जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळ असणाऱ्या कृष्णा कॉम्प्लेक्स आणि वखार भागामध्ये हे मृतदेह जे ते सापडले। हातकणंगलेच्या निलेवाडी इथले अल्पभूधारक शेतकरी बाबासाहेब शिंदे यांचं वारणेच्या महापुराने 1 एकर केळीचं पीक भुईसपाट झालंय। बाबासाहेब शिंदे यांनी कर्ज काढून केळीचं जोमदार पीक आणलं होतं, मात्र महापुराने त्यांची केळी शेती उद्ध्वस्त केली आहे आणि या घटनेत त्यांचं 4 लाखांचं नुकसान झालंय। अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शाळांसाठी 57 कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे। राज्यातल्या 21 जिल्ह्यांमधल्या 155 तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या 2177 शाळा आहेत ज्यांना अतिवृष्टीचा फटका बसला। कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यातील पत्रकार संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांना मदत करण्यात आली। यावेळी माणुसकीची भिंत राबवून अनेक जीवनावश्यक वस्तू गोळा करण्यात आलेल्या आहेत। महिलांनी, कापड दुकानदार, व्यावसायिक यांनी मोठ्या प्रमाणात कपडे या पत्रकार संघटनेकडे देऊ केले। पंढरपूरमधील संतपेठ 7 नंबर शाळा अवतारी गल्ली इथल्या रहिवाशांनी कोल्हापूर आणि सांगली पूरग्रस्तांसाठी प्रत्येक घरातून वर्गणी काढून आणि साड्या, लहान मुलांचे कपडे, पाण्याच्या बाटल्या, चिवड्या या वस्तू दिल्यात। पंढरपुरातील कष्टकरी, कामगार अशी लोकवस्ती असलेल्या भागातील रहिवाशांनी पूरग्रस्तांना पाठवलेल्या मदतीमुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। सांगली, कोल्हापूर इथल्या पूरग्रस्तांना मदतीसाठी संपूर्ण राज्य सत्तावलेलं आहे। अहमदनगरमधले मुस्लिम बांधव देखील मदतीसाठी पुढे आलेत। शहरातील अहमदनगर संघर्ष समितीने सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठी मदत जमा केली आहे। बकरी ईद निमित्त शहरातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण केल्यानंतर संघर्ष समितीने पूरग्रस्तांना मदत देण्याचं आवाहन केलं। कोल्हापूर सांगली झालेल्या महापुराच्या संकटात सापडलेल्या बांधवांच्या मदतीसाठी नाशिकच्या लासलगाव आणि विंचूर भागातील कांदा, डाळिंब, टोमॅटो व्यापारी पुढे आले असून त्यांनी दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून भाजीपाला, फळं यासह तांदूळ, गव्हाचं पीठ, बिस्किट पुडे, पाण्याच्या बाटल्या अशा जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्तांना पोचत्या केल्या। कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील अनेक गावं पाण्याखाली आहेत। आता पूरग्रस्तांसाठी अनेक निवारा केंद्र सुरू करण्यात आली आहेत। नरंदे साखर कारखान्याच्या गोडाऊनमध्ये भेंडवडे गावातील नागरिकांची सोय करण्यात आली, तर पुणे कराड भागामधूनही मदतीचा ओघ सुरू आहे। राज्यातील विविध भागांमधून पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू आहे। दापोली तालुक्यातील जनतेकडून पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून बिस्किट पुडे, चिवडा, चादरी यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येतोय। दापोलीकरांनी सलग 3ऱ्या दिवशी 10 टन अन्नधान्य मदत पाठवून माणुसकीचं दर्शन घडवलं। धुळे शहरातील तरुणांनी एकत्र येत कोल्हापूरमधल्या पूरग्रस्तांसाठी मदत पाठवली। अन्नधान्यासह या तरुणांनी औषध आणि सॅनिटरी पॅड देखील पाठवलेले। सोशल मीडियाच्या माध्यमातून या तरुणांनी धुळेकरांना मदतीचं आवाहन केलं। या आवाहनाला धुळेकरांनी चांगलाच प्रतिसाद देत अवघ्या 24 तासात ट्रकभर मदत गोळा केली। कोल्हापूर सांगलीतील पूरग्रस्तांना वर्ध्यातील सामाजिक संघटनांनी मदत केली आहे। या संघटनांनी प्रमुख मुख्य बाजारपेठेतून मदत फेरी काढत मदतीचं आवाहन केलं। बाजारपेठेतून गोळा झालेलं साहित्य आणि आर्थिक पूरपीडितांना पाठवण्यात येणार आहे। महापुराचा फटका बसलेल्या सांगली आणि कोल्हापुरातील नागरिकांकडे आता मदतीचा ओघ सुरू झालाय। मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे इथल्या ग्रामस्थांनी एकत्र येत पूरग्रस्तांना मदत करण्याचा निश्चय केला। ग्रामस्थांनी तब्बल 5 लाख अन्नाची पाकिटे तयार करण्याचं काम सुरू केलं असून 3 टप्प्यात ही पाकिटं पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत।
सांगलीतल्या पूरग्रस्त गावांमधून लोकांची सुटका करण्यासाठी इंडियन नेव्हीच्या 12 तुकड्या तैनात होत्या। प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी अनेकांना सुरक्षित स्थळी आणले। रविवारी 800हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी आणण्यात आलं। बचाव पथकं अन्नपदार्थ आणि पाणी पोहोचवण्याचे काम ते करतात। सांगलीत पूरग्रस्तांना जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे मोफत उपचाराच्या औषधांची सोय करण्यात आली। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दूध, पाणी आणि बिस्किटांचे पॅकेट जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले। त्यांच्यामार्फत तब्बल 75 लाखांची औषधं देण्यात येत आहेत। काल देशभरात बकरी ईद जोरदार साजरी करण्यात आली। मीरा रोडमध्येही मुस्लिम बांधवांकडून 7 वाजता पहिली नमाज अदा करण्यात आली। जामा मस्जिदमध्ये मुस्लिम बांधवांनी कोल्हापूर, सांगली, सातारा इथल्या आलेल्या महापुराचं संकट दूर व्हावं यासाठी ही प्रार्थना केली। यवतमाळमध्येही ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली आणि त्यानंतर पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढण्यात आली। यावेळी नागरिकांना पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं। नंदुरबारमध्ये पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्यात आली आहे। सोशल मीडियावरून नंदुरबारकरांना मदतीसाठी आवाहन करण्यात आलं होतं। यामध्ये चादरी, कपडे, बिस्किट अशी मदत नंदुरबारमधून सांगलीकरांसाठी रवाना करण्यात आली। सोलापूरची ओळख असलेल्या कोंडीची प्रसिद्ध शेंगा चटणी आणि कडक भाकरी आता पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात आली। नसले बंधू चटणीवाले आणि कोंडी गावच्या ग्रामस्थांनी तब्बल 45,000 कडक भाकरी, प्रसिद्ध शेंगा चटणी आणि लोणचं असे 5 भाकरी चटणीचं पॅकेट बनवून ते पूरग्रस्तांसाठी पाठवतात। ईदच्या पार्श्वभूमीवर जळगावमधील विविध मुस्लिम संघटना या सांगली, सातारा, कोल्हापूरच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्याचं बघायला मिळतंय। मागील आठवड्याभरापासून सांगली, सातारा, कोल्हापूर परिसरात पुरामुळे या परिसरातील जनजीवन उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळतंय आणि या सगळ्यांनी मदतीचं आवाहन करत मदत गोळा केली। पूरग्रस्तांना मदत करताना काढलेल्या सेल्फीमुळे गिरीश महाजनांवर चांगलीच टीका करण्यात आली। आता एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांचं समर्थन केलंय। महाजनांनी पूरग्रस्तांना केलेल्या मदतीपेक्षा त्यांच्या सेल्फीला अधिक मोठं केलं जात असल्याचं वक्तव्य खडसेंनी एका कार्यक्रमादरम्यान केलं। पुराचा मोठा फटका हायवेवरून जाणाऱ्या वाहनांनाही बसला। अनेक वाहनं पाण्यामधून वाहून गेल्याचं पाहायला मिळतंय। असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये पुराच्या पाण्यातून वाट काढत एक ट्रक चाललाय, पण अचानक पाण्याच्या प्रवाहामुळे हा ट्रक पाण्यात पडतो। हा व्हिडिओ अंकली मिरज रस्त्यावर धामणी इथला असल्याचं कळतंय। बेळगावात आता पूर ओसरल्यानंतर नव्या अडचणी उभ्या राहतात। याच ठिकाणी एक छपरावरच मगर पाहायला मिळाली आणि त्या मगरीला बघताच नागरिकांची एकच तारंबळ उडाली। या मगरीमुळे नागरिकांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। हा मगरीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो। ब्रेकनंतर पाहूयात इतरही बातम्या। सुरुवात करूयात अकोल्याच्या अकोट तालुक्यातील पणज वाडाळी देशमुख रोडवरच्या शहापूर धरणात एक 25 वर्षीय युवक पोहण्यासाठी आला असता तो बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे। पाण्याचा अंदाज न आल्यानं तो बुडाल्याची प्राथमिक माहिती हाती आली। दरम्यान अद्याप या युवकाचा शोध सुरू आहे। अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव कसबा इथे गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून 7 जणांविरुद्ध 3 तलाक विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। पीडितेच्या पतीने उपस्थितांसमोर तलाक हा शब्द 3 वेळा उच्चारून तलाक दिला। चंद्रपुरात पहाटेच्या सुमारास एका उभ्या कारला आग लागल्याचा थरार बघायला मिळाला। शहरातील बल्लारपूर वळण रस्त्यावर उभ्या असलेल्या एका स्कोडा कारने अचानक पेट घेतला। विशेष म्हणजे त्या जळत्या कारच्या अगदी बाजूला पेट्रोल पंप होता। ही कार जळत असताना पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी पोलिसांना याची सूचना दिली आणि त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली होती। वाढदिवसानिमित्त होणाऱ्या हजारो रुपयांच्या खर्चाला फाटा देत परभणी जिल्ह्यातील कोला गावामध्ये प्रियल कोले या 3 वर्षीय मुलीचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला। प्रियलचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिच्या वडिलांनी इतर खर्च टाळत गावांमध्ये महिलांसाठी एका शौचालयाची उभारणी केली। जुन्नरमध्ये राष्ट्रीय बहुजन विकास महासंघ, हलगी सम्राट, केरबा पाटील फाउंडेशन आणि नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट या संस्थांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी केली। त्यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव, चांदूर, नांदगाव या 3 तालुक्यात महिला भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ग्रामीण भागातील 218 महिला भजन मंडळांनी आज सहभाग नोंदवला होता। 3 दिवस चालणाऱ्या या कलेचा समारोप धामणगाव इथे करण्यात आला। यावेळी उत्तरा केळकर यांनी सुमधुर आवाजात गाणंही सादर केलं। ब्रेकनंतर आपण जळगावच्या बातमीने सुरुवात करूया। जळगावमध्ये
भाऊंचे उद्यानाबाहेर असलेल्या जय भवानी चाट सेंटरमध्ये पाणीपुरीसाठी बुरशी आलेलं पाणी वापरत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। दुकानदाराला याबाबत विचारणा केली असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली आहेत। नागरिकांच्या आरोग्याशी असा खेळ सुरू असून अशा दुकानदारांवर लवकरात लवकर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। बाळासाहेब थोरात यांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरमध्ये संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे। काँग्रेसमध्ये असतानाही या दोघांचे राजकीय युद्ध सुरू असल्याचं अनेकदा सगळ्यांनाच बघायला मिळालं। आता मात्र विखेंच्या भाजप प्रवेशानंतर हे युद्ध आणखी तीव्र होणार आहे। बीड शहरात फळं आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची भव्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। मराठवाड्यात फळ प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रयत्नशील असून दुष्काळ कायमस्वरूपी हटवण्याकरता नदी जोड प्रकल्पासह वॉटर ग्रीड प्रकल्पाची लवकरात लवकर अंमलबजावणी करणार असल्याचं राज्यमंत्री नामदार जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितलं। उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता। राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। वर्ध्यामध्ये न्यू यशवंतनगर भागात चोरीची घटना घडली होती आणि या प्रकरणी हिंगणघाट पोलीस गुन्हे पथकानं राकेश नल्लावार या आरोपीला अटक केली। या चोराची चौकशी केल्यानंतर त्याने आणखी 4 चोऱ्या केल्याचं उघडकीस आलं। पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतात। पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ शेतात मेंढ्या गेल्याच्या कारणावरून मेंढपाळांना तिथल्या एका हॉटेल चालकाने मारहाण केली आहे। फलटण तालुक्यातील पाडेगाव या ठिकाणचे हे मेंढपाळ असून 10 ते 11 मेंढपाळ बारामती मार्गे चारा मिळेल त्या दिशेने आपला प्रवास करत होते आणि यावेळी ही घटना घडली। दरम्यान या घटनेनंतर मेंढपाळांनी रास्ता रोको केला।